रंगानं आपण त्यांच्याशी सध्या संवाद साधतोय. कट्ट्याला पुन्हा सुरुवात करूया. काल म्हणजे तुमची मुलाखत जी आली त्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल फडणवीसांनी बोलावं नाही असं तुम्ही काल त्या मुलाखतीमध्ये म्हणालात. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष हे ठाकरेंनी केलं. मला साधी गोष्ट सांगा. 25 वर्ष समजा ह्यांनी केलं तुम्ही होतात ना सत्तेत. ते म्हणता मी वॉच डॉग अरे वा वॉच डॉग. आमच्याकडे काहीच नव्हतं. स्टँडिंग कमिटी नव्हती, मेयर नव्हता, आमचा डेप्युटी मेयर होता. 6 मेयर. पण बीजेपीचं कुठे झालं? बीजेपी भारतीय जनता पक्ष मेयर नाही, उपमहापौर 6 उपमहापौर झाले त्यांचे. अथॉरिटी मग कशाला घेतलं उपमहापौर पद? कशासाठी घेतलं तुम्ही? जर वॉचडॉग होतात तर राहायचं होतं ना बाहेर. ते तरी पद का घेतलं तुम्ही? तुम्ही ही गोष्ट सांगूच नका. तुम्ही त्याच्यामध्ये सामील होतात ना. तुम्ही त्या गोष्टींची उत्तर तुम्ही द्या. पण असं आहे की त्याचा अर्थ कुणी आता भ्रष्टाचाराबद्दल कुणी कोणाबद्दल बोलावं? मी परत जे एकमेकांवर आरोप करत होते ते सांगतो ना. आता त्यांनी बोलूच नाही. ते म्हणतील तुम्ही पण बोलू नये, कारण तुम्ही पण त्यावेळेला बोलत होता. आता तुम्ही यांच्यावर माझा विषयच वेगळा आहे. कळलं का? हे प्रश्न तुम्ही बाकीच्यांना विचारा, मला नका विचारू तुम्ही. माझा काही संबंध नाही लोकांशी. मी कधी यांच्याबरोबर कुठे युतीत नव्हतो, कुठे नव्हतो. मी आरोप करत होता. आता युतीत गेलात ना. प्रश्न एक मिनिट, प्रश्न युतीचा नाहीये. प्रश्न मी काय बाकीची ओझी फक्त घेत नाही अंगावरती. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींमध्ये भारतीय जनता पक्ष होताच ना बरोबर. महाराष्ट्रामधल्या सत्तेमध्ये देखील भारतीय जनता पक्ष बरोबर होताच ना. कोण कोणावरती आरोप करतंय? आता तुम्ही म्हणणार की बाबा उद्धव ठाकरे काय ते काँग्रेस बरोबर आणि ह्याच्याबरोबर गेले, कोणत्या राष्ट्रवादी बरोबर. पहिला शपथविधी कोणी केला? पहाटे जाऊन शपथविधी कोणी केला? म्हणजे पहिले राष्ट्रवादी बरोबर कोणी गेलं? कशाला या गोष्टी तुम्ही बोलताय? 2 ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मग याच युतीकडनं तुम्हालाही ऑफर्स आल्याच असतील ना. बोलणं झालं होतं, गुप्त बैठका होत होत्या. नाही या युतीबद्दल काही चर्चा नव्हती. म्हणजे देवेंद्र फडणवीसांशी जेव्हा तुमच्या भेटी तुम्ही एक पहिली गोष्ट लक्षात घ्या. माझे मैत्रीपूर्ण संबंध फडणवीसांशी आहेत ह्याच्या अगोदरपासूनचे आहेत. एकनाथ शिंदे. आता मग जर समजा मैत्रीपूर्ण संबंध असते ना तर मी कडाडून विरोध हिंदीला नसता केला. मी अंगावरती नसतो गेलो. ज्या वेळेला मुंबईचा महाराष्ट्राचा विषय येतो मी त्यावेळेला ह्या गोष्टी बघत नाही. तुम्हाला आठवत असेल तर माझे आणि सलमान खानचे पण बरेच संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ज्या वेळेला ह्या गोष्टीमध्ये सलमान खान ज्यावेळेला आला त्यावेळेला मी सलमान खानच्या पण अंगावर गेलो होतो ना. हो. मी त्या गोष्टी नाही पाहत त्यावेळेला. तुम्ही असं म्हणता की केंद्राला मुंबई केंद्रशासित करायचे, तो त्यांचा केंद्र शासित नाही करायचे, गुजरातला मिळवायची. अच्छा, पण असं आहे की जर अच्छा आता केंद्रशासित नाही म्हणत, आता तुम्ही म्हणता गुजरातला. मी मगापासून भूगोल काय नाही केंद्रशासितच बोलताय तुम्ही मगाशी. नाही डीएनए आहे असं नाही हो. त्याच्या अगोदरचा मी भूगोल काय सांगितलं तुम्हाला? नाही भूगोलामध्ये हे नाही सांगितलं की तुम्हाला अशी आता भीती वाटते की मुंबईला गुजरातलाच मिळवायची म्हणून तर मी हा भूगोल सांगितला ना जो तुम्हाला. हे ही सगळी जमीन जी सांगितली ना, हा MMR रिजन जो सांगितला ना, तो मुंबईला पोचायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला ठाणा पालघर हातात पाहिजे. तर तुम्हाला आता अशी भीती वाटते की ठाणं पालघर मुंबई गुजरातला जोडते. त्याच्यासाठीच तर बोलतोय मी. हे नुसतं केंद्रशासित करण्याचं नाही चालू आहे. कदाचित पहिलं पाऊल ते अशा प्रकारचा टाकायचा प्रयत्न करतील. ते आता त्यांना झेपणार नाही, तो भाग वेगळा. माझा प्रश्न हे त्यांच्या मनात चाललंय असं तुम्हाला वाटतंय? जर त्यांचा असा खरंच काही डाव असेल तर त्याची पायाभरणी कशी होते? म्हणजे तुम्ही जे सगळं सांगताय आता की अशा पद्धतीने वाढवण बंदर वगैरे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक छोटीशी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे हिरे असतात.